आणि या मोर्चामध्ये कोण होत त्याच दिवशी, त्याच्यानंतर 5 तासांनी घटना झाली आहे. हा जो व्यक्ती आहे हा या मोर्चात नाही, हा आपल्या बहिणीच्या घरून तिथे आलाय. आणि या मोर्चामध्ये कोण कोण उपस्थित होते? आमदार राहुल पाटील आपण उपस्थित होतात, स्वतः राहुल पाटील उपस्थित होते, आपले उभाठा आपल्या शिंदे गटाचे आनंद भरोसे, सुभाष जावळे, मराठा समन्वयक उपस्थित होते. याच्यामध्ये केवळ राहुल पाटील या ठिकाणी सांगतील, याच्यामध्ये केवळ आणि केवळ बांगलादेशातल्या हिंदूंच्या संदर्भात, बांगलादेशातल्या अल्पसंख्याकांच्या संदर्भात मागणी करण्यात आली. कुठल्याही राजकीय नेत्याने त्या ठिकाणी भाषण केलं नाही, केवळ साधू संतांनी भाषण केलं. भारताच्या संविधानाच्या संदर्भात एक शब्द देखील त्याच्यामध्ये बोलण्यात आला नाही. सर्वपक्षीय लोक त्या ठिकाणी होते. त्यामुळे ही कॉन्स्पिरसी थिअरी तयार करणं म्हणजे एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आहे. ही कुठेही हिंदू विरुद्ध दलित अशा प्रकारची दंगल नाही. आणि हे जे काही संविधान भारताचं आहे हे आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे संविधानाचा अपमान करणारा कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा असेल, त्याच्या जाती धर्म पंथाकडे न पाहता त्याच्यावर जी काही कडक कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या संदर्भात पहिल्यांदा तर ही कारवाई कुठल्याही जाती द्वेषातनं तयार झालेली नाही, कुठल्याही कॉन्स्पिरसीतनं अशा प्रकारे घटना घडलेली नाही, तर एका मनोरुग्णाने अशा प्रकारची घटना करून एक प्रकारे शहराचं स्वास्थ्य पूर्ण खराब केलेलं आहे. आता याच्यामध्ये एक अजून डिफरन्सिएशन केलं पाहिजे की या ठिकाणी बहुतांश आंदोलक, बहुतांश हे शांततेने आंदोलन करत होते. ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे पूर्ण प्रशासनाला सहकार्य करून त्यांनी ते आंदोलन केलं. हे हजारो लोक होते. 200-300 लोक केवळ असे होते की ज्यांनी या आंदोलनाला पूर्णपणे गालबोट लावलं. आणि समोरून कुठलाही फोर्स नाहीये, परंतु कुठल्या तरी उद्वेगानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. आणि म्हणून ही जी कारवाई आहे आता ती अधिकची झाली आहे का याच्यावर मी येणार आहे. पण एक गोष्ट या सभागृहाने देखील लक्षात घेतली पाहिजे की जर बहुतांश लोक शांततेनं त्या ठिकाणी आंदोलन करत असतील तो राईटफुल अधिकार आहे. अशा वेळी जर काही लोक तोडफोड करत असतील तर आपल्याला ठरवायचं आहे की अशा प्रकारचा लॉलेसनेस आपण मान्य केला पाहिजे का. एक कोणीतरी मनोरुग्ण अशा प्रकारची कारवाई करतो आणि त्याच्यानंतर आपण बघा लोकांचं नुकसान किती झालंय. या ठिकाणी सरकारी कार्यालयांचं नुकसान तर आहेच, पण सामान्य जे नागरिक आहेत यांच्या गाड्या तोडल्या, 2 व्हीलर तोडल्या, दुकानं तोडली, त्याचं देखील प्राथमिक नुकसान 1,89,54,400 कोटी रुपयाचं आहे. या लोकांचा काही संबंध नाही आहे या घटनेशी, पण त्यांचं अशा प्रकारे नुकसान हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पण हे सगळं होत असताना एक विषय सातत्याने या ठिकाणी आला, कोम्बिंग ऑपरेशनच्या संदर्भात. खरं म्हणजे साधारण 4-4:30 वाजता मला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोम्बिंग ऑपरेशन चाललंय. मी तात्काळ पोलिसांशी बोललो. त्यांना म्हटलं कशाचं कोम्बिंग ऑपरेशन करताय. म्हणाले आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करत नाही, जे अपरंटली दिसत आहेत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय. मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही. त्यानंतर आयजींचं, माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि 6 वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही. 6 वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही. मात्र यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे
की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला. निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबांड यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक अशा प्रकारचा या ठिकाणी बळाचा वापर केला आहे का. दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आला, वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करण्यात आली. मुळामध्ये ही जर घटना आपण बघितली तर या ज्या आमच्या भगिनी आहेत वत्सलाबाई या हायपर अग्रेसिव्ह होत्या आणि त्या अग्रेशनमध्ये त्यांनी आपल्या एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केला. त्याचे सर्व साक्षी पुरावे आहेत आणि त्या महिला कॉन्स्टेबल ऍडमिट आहेत आणि त्याही मागासवर्गीय भटक्या विमुक्त आहेत. म्हणजे आपण पोलिसांची जात पाहत नाही. आणि त्याच्यानंतर तो हल्ला झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे जर कोणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असेल तर पोलिसांना, महिला पोलीस होत्या, त्यांना जबरदस्ती उचलून गाडीत बसवून न्यावं लागलं. कारण पोलिसांवरच जर हल्ला झाला तर पोलिसांनी इतरांची सुरक्षा कशी करायची. आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की ही जी काही बाब आहे ती अत्यंत महत्वाची आहे. यासोबत जो काही एक आंदोलक आहेत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी, हे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे आहेत हे लॉचं शिक्षण घेत होते. साधारण मूळ हे लातूर जिल्ह्यातले आहेत. त्या ठिकाणी त्यांचा परिवार आहे. पुण्यामध्ये आले, मग परभणीमध्ये शिक्षण घेत आहेत. यांच्या सूर्यवंशींच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली. त्यात सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2 वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं. मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला 3rd डिग्रीचा वापर केला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का. त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही. हे पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड 100%. त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही. आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं, पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे. दुसरं, त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे. त्यांचा इथला बोन तुटलेला होता, तो जुना होता, तर त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे. पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एमसीआर मध्ये गेले त्यावेळेस एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली. ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.